सादर करीत आहे श्यामची आई. लेखक श्री साने गुरुजी. रात्र 8वी. भाग 1 आपण मागील कथेत पाहिला. आज आपण भाग 2 पाहूया. चला तर मग श्रोतेहो, माझे कथावाचन आता मी सुरू करते. बंड्या म्हणाला, पण देवाने तर ऐकलं असेल. मुले माझी थट्टा करीत निघून गेली. मुले म्हणजे गावातील न्यायाधीशच असतात. कोणाचे काही लपवू देणार नाही. गावातील सर्वांची बिंगे चव्हाट्यावर आणणारी वर्तमानपत्रेच ती. मला आई म्हणाली, श्याम, तू श्लोक म्हटला नाहीस. ही एक चूक, व खोटे बोललास ही तर फार भयंकर चूक. देवाच्या पाया पड व म्हण, मी पुन्हा असे खोटे बोलणार नाही. मी मुखस्तंभ तेथे उभा होतो. आई पुन्हा म्हणाली, जा श्याम, देवाच्या पाया पड. नाही तर घरी येऊ देत. त्यांना सांगेन, मग मार बसेल. तुला बोलणी खावी लागतील. पण मी जागचा हललो नाही. मला वाटले आई वडिलास सांगणार नाही. ती विसरून जाईल. आजचा तिचा राग उद्या कमी होईल. आई पुन्हा म्हणाली, नाही ना ऐकत. बरे, मी आता बोलत नाही. वडील रात्रीसच परगावाहून आले होते. रोजच्या प्रमाणे ते पहाटे उठावयास आले. त्यांनी भोपाळ्या सांगितल्या. आम्ही म्हटल्या. वडिलांनी मला विचारले, श्याम, काल कोणता श्लोक म्हटलास? आई ताक करीत होती. तिची सावली भिंतीवर नाचत होती. उभे राहून ताक करावे लागे. ताकाचा डेरा मोठा होता. माथ्यासुद्धा मोठा होता. आईने एकदम ताक करायचे थांबविले व ती म्हणाली, श्यामने काल श्लोक म्हटला नाही. मला मात्र खोटेच येऊन त्याने सांगितले की मी श्लोक म्हटला. परंतु शेजारच्या मुलांनी सारी खरी हकीकत मला येऊन सांगितली. मी त्याला सांगत होते की तू देवाच्या पाया पड. पुन्हा खोटं बोलणार नाही असे म्हण. परंतु किती सांगितले तरी ऐकेनाच. वडिलांनी ऐकले व रागाने म्हटले, होय का रे? उठतोस की नाही? त्या भिंतीजवळ उभा राहा. श्लोक म्हटलास का काल? वडिलांचा राग पाहून मी घाबरलो. मी रडत रडत म्हटले, नाही म्हटला. मग खोटं का सांगितलंस? 100दा तुला सांगितले आहे की खोटे बोलू नये म्हणून. वडिलांचा राग व आवाज वाढत होता. मी कापत कापत म्हटले, आता नाही पुन्हा खोटे बोलणार कधी. आणि मी देवाच्या पाया पड म्हणून सांगत होती तर ऐकले नाही. आई बापांचे ऐकावे हे माहीत नाही वाटतं. माजलाच होय तो. वडील आता उठून मारणार असे वाटू लागले. मी रडत रडत आईजवळ गेलो व आईच्या पायावर डोके ठेवले. माझे कडत कडत अश्रू तिच्या पायावर पडले. आई, मी चुकलो. मला क्षमा कर असे मी म्हटले. आईच्याने बोलवेना. ती वात्सल्यमूर्ती होती. विरघळलेल्या ढेकळाप्रमाणे माझी स्थिती झालेली पाहून तिला खूप वाईट वाटले. परंतु स्वतःच्या भावनांना आवरून ती म्हणाली, देवाच्या पाया पड. पुन्हा खोटे बोलण्याची बुद्धी देऊ नकोस असे त्याला प्रार्थना करून सांग. मी देवाजवळ उभा राहिलो. स्पुंदत देवाला प्रार्थून लोटांगण घातले. नंतर पुन्हा भिंतीजवळ जाऊन उभा राहिलो. वडिलांचा राग मावळला होता. ये इकडे असे ते मला म्हणाले. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांनी मला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला व ते म्हणाले, जा आता, शाळा आहे ना? मी म्हटले, आज रविवार, आज सुट्टी आहे. वडील म्हणाले, मग जरा नीज हवा तर. का शेतावर येतोस माझ्याबरोबर? पत्रावळींना पाने पण आणू? मी होय म्हटले. वडिलांचा स्वभाव मोठा हुशार होता.
त्यांनी एकदम सारे वातावरण बदलले. रागाचे ढग गेले व प्रेमाचा प्रकाश पसरला. जसे काही झालेच नाही. आम्ही बापलेक शेतावर गेलो. माझी आई मूर्तिमंत प्रेम होती, तरी वेळप्रसंगी ती कठोर होत असे. तिच्या कठोरपणातच खरे प्रेम होते, खरी माया होती. कधी कठोर प्रेमाने तर कधी गोड प्रेमाने आई श्यामला आम्हा सर्वांना वागवीत होती. कधी ती प्रेमाने थोपटी तर कधी रागाने धोपटी. दोन्ही प्रकारे ती मला आकार देत होती. या बेढब व ऐदी गोळ्याला रूप देत होती. थंडी व ऊब दोन्हींनी विकास होतो. दिवस व रात्र दोन्हींमुळे वाढ होते. सारखाच प्रकाश असेल तर नाश. म्हणून एका कवितेत म्हटले आहे, करुणी माता अनुराग राग, विकासवी बाळ मना विभाग, फुले तरु सेविनी उष्ण शीत, जगी असे हीच विकास रीत. श्रोते हो, इथे कथा संपली. श्रोते हो, तुम्ही माझी कथा शांतपणे ऐकली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. माझ्या कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती.